तर सध्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटपाची चर्चा सुद्धा होताना दिसते आणि निवडून येणार त्याला तिकीट देणार आणि हाच जागा वाटपाचा निकष असेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथे जिथे उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या ठिकाणी जातोय। पहिल्या राऊंड मध्ये दादा किती जागांवर एकमत झालं? मी एक मिनिट, ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। हे आता पहिलं इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे। तर अजित पवार हे 60 जागांवरती आग्रही आहेत आणि 2019 ला जिंकलेल्या 54 आणि अन्य पक्षामधून आलेले आणि येणारे आमदार असे मिळून ते 60 जागांसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। यामध्ये हिरामण खोसकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केलाय। सोबतच देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्याही नावांचा त्यांनी समावेश केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।